नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष मराठी ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि एक आनंददायी बातमी तिथं आलेली आहे. तर महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की येत्या काळामध्ये 70,000 पेक्षा जास्त पदांची भरती तिथं महाराष्ट्र शासन तिथं लवकरात लवकर काढणार आहे आणि त्या अनुषंगानं नियमावली असू द्या, सूचना असू द्या, नोटिफिकेशन असू द्या, लवकरात लवकर आता विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून तिथे पब्लिश केले जाणार आहे. तर या 70,000 मधून जवळपास 50,000 पदांची भरती जी आहे ही एमपीएससी लोकसेवा आयोग जी आहे त्याच्या अंतर्गत ती केली जाणार आहे आणि उर्वरित 20,000 पदांची भरती बाकीचे जे डिपार्टमेंट आहे त्याच्या अंतर्गत ती होणार आहे. तर त्या संदर्भातली जी अपडेट आहे ती आपण थोडक्यात तिथं समजून घेऊया. आता याच्यामध्ये त्यांनी ज्या पदांची संख्या आहे ती टेंटेटिव्हली एक सांगितली आहे. सध्या त्यांनी 70,000 म्हणत आहे, पण डेफिनेटली ही जी पदांची संख्या विद्यार्थी मित्रांनो ही 70,000 पेक्षा वाढणारच आहे. म्हणजे काय, तर आता येणाऱ्या एका वर्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त करून तुमच्या परीक्षा होणार आहे, त्या अनुषंगाने तुम्ही तिथे तुमचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, ही जी नोटिफिकेशन आहे किंवा एक अपडेट जी आहे, ही अपडेट महाराष्ट्र DGI-PR ट्विटर हँडलवरून अनाऊन्स करण्यात आली. यामध्ये लिहिलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि सुमारे 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सुमारे 50,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार आहे. म्हणजे एमपीएससी अंतर्गत जवळपास 50,000 आणि एमपीएससी बाहेरील 20,000 पदांचा समावेश तिथे होणार आहे. म्हणजे शक्यता अशी देखील वर्तवली जात आहे विद्यार्थी मित्रांनो की मागच्या काही महिन्यापासून एमपीएससीचे जे अधिकारी आहेत ते केरळ लोकसेवा आयोग असू द्या, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग असू द्या यांचे दौरे करत आहेत. तर त्या अनुषंगाने देखील येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्या एमपीएससी मार्फतच घेण्यात येण्याची तयारी तथा आयोगानं सुरू केलेली आहे. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. आणि यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. म्हणजे एक प्रकारे डायरेक्शन मुख्यमंत्र्यांनी तिथं दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये 70,000 पेक्षा जास्त पदांची तिथे भरती करायची आहे. त्या अनुषंगानं जे काही महत्वपूर्ण अपडेट करायचे आहे किंवा ज्या काही गोष्टी तिथं आताच आपल्याकडे असल्या पाहिजे त्या अनुषंगानं तिथं निर्देश प्रसारित करण्यात आलेले आहे. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून मुख्यमंत्री साहेबांनी काही गोष्टी सुद्धा नमूद केल्या की ज्या पद्धतीनं मागच्या काही वर्षापासून विविध परीक्षेमध्ये घोळ होत आहेत, हे घोळ होऊ नयेत आणि विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना एक प्रकारे ज्या लांब रांगा असतात त्याच्यात लागण्याची त्यांना गरज पडू नये. तर त्या अनुषंगानं आताची जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये देखील आमूलाग्र बदल तिथं शासनानं सुचवलेले आहेत. ते कोणते आहेत बघूया. तर भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की युपीएससीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर युपीएससीने ज्या पद्धतीनं आता 4 स्टेजेसमध्ये फॉर्म भरण्याची त्यांनी प्रोसेस आणलेली आहे आणि सगळी प्रोसेस त्यांनी डिजिटाईज जी केलेली आहे त्याच आधारावर आता एमपीएससी सुद्धा काय करत आहे, एमपीएससी सुद्धा त्याच आधारावर आता पूर्ण तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचं डिजिटायझेशन तुम्हाला आता करायचं आहे आणि त्या अंतर्गत तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया तुम्हाला कंप्लीट करायची आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी या दृष्टिकोनातून हे पावले उचलण्यात आले. म्हणजे युवकांच्या मनात शंका तिथे राहू नये त्या अनुषंगानं हे जे पावलं आहे हे लवकरात लवकर तिथे इम्प्लिमेंट करण्याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी तिथे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर हे फार महत्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्या अनुषंगानं तुम्ही लवकरात लवकर जे तुमचे अभ्यास आहे तो तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवला पाहिजे. कुठेही तुम्ही त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. कारण विविध अफवा आणि विविध माध्यमातून आम्हाला देखील प्रश्न विचारले जात आहेत की सर जागा निघणार की नाही निघणार. तर एक प्रकारे असे जे अपडेट्स आहेत किंवा अशा ज्या सरकारच्या नोटिफिकेशन याच्या माध्यमातून एक तर तुम्हाला गोष्ट कळते की सरकार लवकरात लवकर तिथं मोठी ऍड तिथं घेऊन येणार आहे. त्या अनुषंगानं तुमचा अभ्यास तिथे झालेला असला पाहिजे. कारण एकदा ऍड आली त्या ऍड आल्यानंतर मग विद्यार्थी अभ्यास करायला लागतात. तर तसं तुम्ही करू नये. ठीक आहे. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, एऑनएस अकॅडमी अंतर्गत आम्ही ब्रिज कोर्स जो आहे राज्यसेवा जी नवीन पॅटर्नवर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही ब्रिज कोर्स ऑलरेडी आणलेला आहे. तुम्हाला कोणाला जर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जर तयारी करायची असेल तर हा ब्रिज कोर्स आम्ही फक्त 10,000 रुपयामध्ये तिथे अवेलेबल करून देतोय. आणि यामध्ये देखील जर तुम्हाला ऑफर हवी असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर 8806242059
आणि 9403692940 या दोन पैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता. आणि जर तुम्ही मला फोन केला तर स्पेशल डिस्काउंट आम्ही या बॅच अंतर्गत तुम्हाला देऊ. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेची नवीन बॅच जॉईन करायची असेल तर ही बॅच आमची 16 फेब्रुवारी पासून लवकरात लवकर तिथं सुरुवात होतोय. त्या अनुषंगाने देखील जर तुम्हाला काही डेमो लेक्चर्स अटेंड करायचे असेल तर तुम्ही देखील आम्हाला आमच्या ऑफिशियल नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला या अपडेट संदर्भात देखील काही माहिती हवी असेल तर माझा स्वतःचा जो नंबर आहे तो आहे 8806242059. यावर देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या अपडेटमध्ये इतकंच. जर तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स तर आमच्या माध्यमातून चॅनलमधून तुम्हाला हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.